कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोला मॅडम। खरं खरं सांगा, हा तुमचा प्लॅन आहे ना? प्लॅन? कुठला प्लॅन? हाच प्लॅन मला इकडे बोलवण्याचा। अहो काही काय बोलता मॅडम तुम्ही? अहो गैरसमज करून घ्यायची पण लिमिट असतं। आता तुम्ही तुमच्या कामासाठी इकडे आला ना, माझा कसला प्लॅन त्यात? खरं सांगा तुम्ही, हा खरंच तुमचा प्लॅन नाहीये? अहो खरंच सांगतोय मॅडम, देवा शपथ, तुमची शपथ। सॉरी सॉरी सॉरी, तुमची शपथ नाही, तुम्ही चांगल्या आहेत तशा। म्हणजे खोटं बोलताय ना? अरे नाही नाही नाही, अहो खरंच सांगतो। आता कसं समजू तुम्हाला? हे बघा, जर मला नंतर कळलं ना की हा प्लॅन तुमचा होता, तर मग बघाच मी काय करीन। ठीक आहे। सिद्धू, क्या बात आहे सिद्धू, वहिनींनी स्वतःहून तुला बाहेर बोलावलं। वा रे मेरे शेर, प्रगती आहे प्रगती। ते जाऊ दे, ते काय म्हणाल्या वहिनी? तुला काय करायचंय? आमचा सिक्रेट आहे ना, तुम्हाला काय करायचंय? ए बस का यार सिद्धू, आपल्या मित्रांपासून लपवणार तू? सांग ना यार, सांग ना काय झालं, सांग ना सांग ना। आता काय सांगू यांना? ए सांगतो का आता? ऐकायचं तुला? हा, इकडे कानात सांगतो ना, सिक्रेट आहे की नाही? हा, जा, 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 जा. मी मारतो कशाला? मला आईने- आईने बोलवलं, आईने बोलवलं, आईने बोलवलं. जानू, जानू काय झालं? तू रडतेस का? आज घरातल्या सगळ्यांना असं एकत्र बघून खूप छान वाटलं। त्यांची खूप आठवण पण येते। आय मिस देम। जानू, त्यात रडण्यासारखं काय? तू जर रडलीस तर मला कसं वाटेल ना? मला बघून ही इतकी खुश कधीच होत नाही। घरच्यांना बघून एवढी इमोशनल झाली, म्हणजे मी कोणीच नाही का? हे चेंज व्हायला हवं। देवा, आत्ताच ऑफ व्हायचं होतं या फोनला। घरून कोणी कॉल केला तर कळणार पण नाही मी इथे येते, आणि आता काम झाल्याशिवाय मी जाऊ सुद्धा शकत नाही। देवा लवकर पाठव आता त्यांना घरी। झाली एकदाची सभा, पण काय उकडत होतं? लोक कशी थांबतात देवच जा। तुमच्या भाषणामुळे साहेब 100 नंबरी भाषण झालं तुमचं आज। भावना बेटा तू अगं बस 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 बस, मी बस ना ग। हा, कसं काय नाही केलं? पप्पा, ते तिला सीएन ने पाठवलंय, तुमच्या सह्या हव्या होत्या। असं होय? काय रे आदिराज, आधीच फोन करायचा, लवकर नसतो का आलो? बिचारीला ताटकळत बसावं लागलं ना। नाही पप्पा, म्हणजे तुमची यायची वेळ झालीच होती म्हणून म्हटलं फोन कशाला करा। अळा, खूप वेळ बसायला लागलं का? नाही, काही हरकत नाही, माझ्या कामाचा भागच येतो। अगं ह्या निवडणुकीच्या धामधुमीत असंच असतं, वेळेचा काही नियम नाही। दे कुठं सहाय करायचं दाखव। हो, द्या सर।
हॅलो. हा हा हा, बोला बोला. अहो, तुमचं जे काय काम आहे ना ते सिद्धू करेल ना. अहो मी सांगतोय तुम्हाला, नक्की करेल तो. हे बघा, मी गडबडीत आहे थोडा. नंतर फोन करा. हा करतो नंतर फोन. ओके, ठेवा. हे असे सतत फोन चालू असतात पप्पांचे. इलेक्शन जवळ आलंय ना म्हणून. हो, मी समजू शकते. फार वैतागलो या फोनला. सारखा ढ्या ढ्या वाजत असतो. बरं चला, मी निघते. हो. अगं जेवून जा बाळा. नाही सर, मी निघते. उशीर झालाय खूप आणि घरी वाट बघत असतील ना. वहिनी, मी येते. हो चल ना, मी येते. गुन्हे आहे पोरगी. काम होईपर्यंत थांबली. कष्टाळू दिसते. आहो, पुन्हा एकदा लावून बघा ना. जर कमीत कमी 10 फोन्स तरी केले असतील तिला. पण कुणी सांगावं ना, फोन चार्ज वगैरे केला असेल तिने. बंदच आहे. म्हणूनच म्हणतो, कशाला जायचं संध्याकाळच्या वेळी बाहेर. अरे दादा, हे तू काय बोलतोय? अरे भावनाताई अजून ऑफिस मधूनच आली नाहीये. कामामुळे उशीर झालाय तिला. तू तर असा बोलतोय तसं काही टाइमपास करत बसलीये ती कुठेतरी. अरे मग आपला फोन स्विच ऑफ होतोय, याच्याकडे लक्ष नको का ठेवायला? स्विच ऑफ व्हायच्या आधी एखादा मेसेज करायचा. हे बघ, काय बोलताय तुम्ही? राहिला असेल कामाच्या गडबडीत मेसेज करायचा, आणि आता सध्या ती कुठे आहे, संकटात आहे, काय करते याचा विचार करायचं सोडून नावं कसली ठेवताय तुम्ही तिला? भावना. हा? अगं, यावेळी कशी जाणार तू एकटी? त्यात काय, रिक्षाने जाईन मी. यावेळी कुठे मिळेल तुला रिक्षा? वहिनी, मी कशासाठी आहे? प्लीज नाव घ्या, नाव घ्या. आणि आमच्या एरियात ना रिक्षांचा प्रॉब्लेम आहे. मला सेफ पण नाही वाटत. मी एक काम करते, सिद्धूला सांगते तुला घरी सोडायला. हा, नाही नाही नाही, नाही नको. मी जाईन ना माझी. उगाच त्यांना कशाला त्रास. अगं, त्यात कसला आलाय त्रास? आणि तसा आहे तो फ्रीच आहे. हा, कसं आहे ना, तुला सोडायला तो आलो ना की आम्हा सगळ्यांना टेन्शन नाही राहणार म्हणून. तू थांब. सिद्धू, ए सिद्धू. आलाच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.